नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। या दिवशी केलेली पूजा, केलेला उपाय आणि घरातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण वर्षभर परिणाम करते असं मानले जाते। पण अनेक लोक गुढी उभारताना पूजा करतात तरीही त्यांना अपेक्षित सुख समृद्धी मिळत नाही, कारण गुढीपाडव्याला काही खास गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडव्याला करायच्या 7 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, ज्या केल्यामुळं वर्षभर पैसा, सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली गोष्ट, लवकर उठून अभंग स्नान करा। गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणं अत्यंत शुभ मानलं जातं। लवकर उठून शरीराला उठणं किंवा तेल लावून अभंग स्नान करावे। यामुळे शरीर शुद्ध होतं, मन शांत होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी स्नान केल्याने संपूर्ण वर्ष आरोग्य चांगलं राहतं। दुसरी गोष्ट, घराची स्वच्छता आणि रांगोळी। गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे, म्हणून घर स्वच्छ ठेवणे आणि घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं। रांगोळीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाते, देवी लक्ष्मीचं आगमन होते। म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ आणि सजलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट, गुढी उभारणे। गुढीपाडव्याची सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे गुढी उभारणे। गुढी उभारताना बांबूची काठी, रेशमी कापड, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश यांचा उपयोग केला जातो। गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं। चौथी गोष्ट, कडुलिंब आणि गुळ खाणे। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे। कडुलिंबाची कडू चव आणि गुळाची गोड चव हे जीवनातील सुख दुःखाचे प्रतीक मानले जाते। यामुळे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते, आरोग्य चांगलं राहतं। पाचवी गोष्ट, देवाची पूजा आणि प्रार्थना। या दिवशी घरातील देवघरात दिवा लावावे, फुलं अर्पण करावी आणि मनापासून प्रार्थना करावी। भगवंताला प्रार्थना करताना आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे अशी प्रार्थना करावी। यामुळे घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढते। सहावी गोष्ट, नवीन वस्तू खरेदी। गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी सोनं, चांदी, नवीन कपडे किंवा घरातील नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जाते। यामुळे घरात समृद्धी आणि प्रगती वाढते असं मानलं जातं। सातवी गोष्ट, गोड पदार्थ बनवा आणि वाटा। गुढीपाडव्याच्या दिवशी घरात पुरणपोळी, श्रीखंड किंवा इतर गोड पदार्थ बनवले जातात। हे गोड पदार्थ कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांमध्ये वाटले जातात। यामुळे नातेसंबंध मजबूत होतात आणि आनंद वाढतो। मित्रांनो, जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या 7 गोष्टी मनापासून केल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपूर्ण वर्ष सुख समृद्धी येते असं मानलं जातं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।